जय बाळूमामा. तुमचं नाव काय? माझं नाव आकाताई निवृत्ती ढाळे कवटेकन. वडिलाचं गाव आहे माझ्या. तुम्ही कुठून आलात? आम्ही कवटेकन म्हणून आलोय. अच्छा, तुम्ही किती वर्ष झालं बाळूमामाची वारी करत आहे? 2-3 वर्ष झालं आम्ही येतोय. वारीला पहिल्यांदाच आलोय. आमोशाला येत होतो आम्ही. म्हणजे तुमचं येण्याचं याच्या पाठी उद्देश काय आहे? उद्देश म्हणजे असं आम्हाला देव कुठं आम्ही असं येत असताना आम्हाला देव कुठेही पावलाय म्हणून आम्ही वारी सोडलेली नाही. आमच्याकडनं काय देव घेत नाही. आमच्याकडनं देव काय घेत नाही. देवाला आम्ही मनापासून भक्ती करतोय. देव आम्हाला शक्ती देतोय. या जगाच्या मालकाचा चमत्कार तुम्हाला माहिती आहे म्हणजे? होय, बाळूमामा म्हणजे सगळं माहितीच आहे म्हणून आम्ही इथपर्यंत येतोय. आणि मला तिथल्या तिथं मी शेतातच काम करते, मजुरीला जाते, पण मला चालता येत नाही. तिथल्या तिथं मी चालत होती, पण आता दिंडीत आल्यापासून बिन चप्पलची मी चालत आली आहे. इथपर्यंत आली मी. हा, पण उन्हात आणायचं तुम्ही? उन्हात आणायचं, रात्रीचं एवढं खडं, एवढं अंधारचं ते, पण मला काहीच इजा झालेला नाही. मग देवपाठीचे असल्याशिवाय झालं का? मग किती तास तरी लागले तुम्हाला यायला? आम्ही रविवारी निघालोय बघा तिथनं. आज 12 वाजता पोहोचलो इथे देवापाशी. आणि जेवणा खाण्याचं वगैरे कसं? सगळं व्यवस्था लय भारी त्यांनी केली पुजाऱ्यांनी. आम्हाला चहा पाणी नाश्ता लय आमची सेवा चांगली केली त्यांनी. पाऊस लय भरपूर पडलेला, नदीला पाणी आलेलं, गाड्या बिड्या येत नव्हत्या. तरी सगळ्यांनी प्रयत्न केल्यानंतर सकाळच्या पर्यंत ड्रायव्हर काय म्हणला, गाडी जात नाही तिथं. आमुषा तर धरलेले आम्ही. आमुषा धरल्यावर आता एक आमुषा झाल्या, दुसऱ्या आमुषा कशी चुकवायची. सकाळच्या पर्यंत ड्रायव्हर सांगाय की आला की पाणी वसरलंय आणि तुमची तयारी करा, तुम्हाला मी घेऊन जातो. मग आम्ही 6 आमुषा केल्या. आम्हाला सगळं आनंद त्यात आला. आम्ही तसल्यात ना आम्हाला प्रसन्न झाला देव. एवढंच महत्व आहे. आम्हाला काम करणार आणि संध्याकाळी आम्ही गाडीवर बसणार. रात्रभर आम्ही देवदर्शन घेणार, तिथली आरती घेणार, मग घरी जाणार. मेटकं आपाची वाडी करून तिथे येणार, तिथला प्रसाद घेणार, आंबील घेणार, मग घरी जाणार. कन्या आणि आंबील ही महत्वाचे आहे. दुसरं काय पण ते म्हणतोय माझ्या येऊन दरबारात आंबील आणि कन्या खाऊन तुम्ही जाऊ शकता. हा, आज एकादश आहे म्हणतो ना, नाही उद्याच्याला आहे. उद्या आंबीला एकादश, अमावस्या आणि रविवार लोक इथे भरपूर येतात. आणि आता उद्याच्याला आता एकादश त्यांनी सगळं आम्हाला उपासाचं पुरवलंय. उद्या 12 सोडायला आता भाज्या त्यांनी सगळी आम्ही चिरून आलोय. आता उद्या ते 12 सोडणार आणि देवदर्शन घेणार. कुणाला काय आणायचं ते आणतात, बाजार करतात आणि आम्हाला नेऊन पोहोचवतात. नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही इकडून? हा, इकडूनच आमची नवीन वर्षाची सुरुवातच आहे बघा आमची. आमदा नवीन वर्षात आम्ही 5-6 जण आलोय. हा, कवटेकन मधनं. माझ्या मुलग्याचं पण असं म्हणजे लग्न अजून आम्हाला शेती भीती काय नव्हती. घर नाही राहायला, छप्परच होतं. मग नुसता मी म्हटलेलं देवाला आल्यानंतर, देवा माझं सरळ कर, मी तुझी वारी धरते. माझ्या मुलग्याचं लग्न बिग्न झालं, त्याला 2 मुलं झाली. मी येते. बाळूमामाच्या आशीर्वादाने तुमचं आता सगळं व्यवस्थित चालू बाळूमामाच्या आशीर्वादाने सगळे व्यवस्थित चालू आहे. आता इथं आल्यापासून दवाखाना काय नाही गावावर असती. रोजगाराला रोज 2 गोळ्या खायचं, इंजेक्शन करायचं आणि कामाला जायचं. इथं आल्यापासून काही नाही. डॉक्टर सगळं इथे व्यवस्था बंदच आहे. डॉक्टर आमचा होत आहे संघ. डॉक्टरने औषध गोळ्या दिल्या होत्या, पण तरी पण व्यवस्थित आहे. चांगलं आहे बघा आमचं. लोकांना तुम्ही काय सांगताल? लोकांना आम्ही सांगतोय त्याची वारी धरा. इतर देवापेक्षा हे देव प्रसन्न होतोय. तो काय घेत नाही. आपला उपकार काही तो घेत नाही, ठेवून घेत नाही. आपण नुसतं त्याचं दर्शन घेणे, तिथपर्यंत जाणे ही महत्वाचं आहे. आपण जेवढं त्याची सेवा करल तेवढं ते आपल्याला आनंदात ठेवतोय. आयुष्यात ना एकदा तर त्याची पायरी धरा, भंडारा लावा. त्याचा महत्व म्हणजे हीच आहे. त्याच्या इथं येऊन त्याची सेवा करा, तुम्हाला काही सुद्धा कमी पडणार नाही. पृथ्वीवरचं स्वर्ग आहे म्हणजे? मला काय ते म्हणता येत नाही. पृथ्वीवरचं स्वर्ग आहे आदमापूर. हा, पृथ्वीवरचं स्वर्ग आहे आदमापूर. चालतंय, धन्यवाद. धन्यवाद. जय बाळूमामा. जय बाळूमामा.